नमस्कार. राज्यातील सर्वच्या सर्व महिलांना तसेच पिवळ्या व केशरी धारकांना तसेच शेतकऱ्यांना आणि आर्थिकदृष्ट्या दुर्बल नागरिकांना आता सोन्याचे दिवस येणार आहे. ते म्हणजे नवीन वर्षाचे मोठे गिफ्ट तुम्हाला मिळणार आहे. गरिबांना बंगला म्हणता येईल अशी घरं सरकार देणार आहे. आत्ता मोफत घरं बांधण्यासाठी सर्व लाडक्या बहिणींना तसेच गोरगरिबांना मोफत 20 लाख घरे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मंजूर केले आहे. अशी घोषणा मुख्यमंत्र्यांनी स्वतः केली आहे. पंतप्रधान आवास योजनेत 1,20,000 अनुदान तुम्हाला देण्यात येणार आहे. याचा लाभ कोणी घ्यायचा, अर्ज कुठे करायचा, कोणती कागदपत्रे लागणार, सर्व माहिती व्हिडिओमध्ये मिळणार आहे. तुम्ही लाडकी बहीण असाल, ज्येष्ठ नागरिक असाल किंवा शेतकरी असाल, तुम्ही देशातील कोणतीही व्यक्ती असाल तर आता सरसकट सर्वांना घरकुल योजनेचा अर्ज भरता येणार आहे. फक्त यासाठी तुमच्या घरात ही 2 रेशन कार्ड असायलाच पाहिजे. पिवळे आणि केशरी रेशन कार्ड हे तुमच्याकडे नसेल तर 100% तुम्हाला घर मोफत मिळणार नाही. असेल तर 100% घर तुम्हाला मोफत मिळणार आहे. यासाठी कोणती महत्त्वाची कागदपत्रे तुम्हाला लागणार आहे, अर्ज कोठे करायचा, लक्षपूर्वक व्हिडिओ बघा. पुढील 8 दिवस तुमच्याकडे शिल्लक राहिलेली आहे. अंतिम मुदत 6 ते 7 दिवस बाकी आहे. 5 लाख घरांचे अर्ज भरून देखील झालेले आहे. त्यासाठी तुम्ही लवकरात लवकर अर्ज भरा आणि मोफत घर मिळवा. कोणती महत्त्वाची कागदपत्रे लागणार आहे? सर्वांना घर बांधण्यासाठी मोफत पैसे वाटप करण्यात येणार आहे. लवकरात लवकर अर्ज करा. मुदत संपत आलेली आहे. फक्त काही दिवस बाकी आहे. लवकरात लवकर अर्ज भरून या योजनेचा लाभ घ्या. तुमच्याकडे पिवळे व केशरी रेशन कार्ड असतील तर सरसकट तुम्ही अर्ज करू शकता. 5 लाख अर्ज भरून झाले आहे. तुमच्यासाठी महत्त्वाचे कागदपत्र, जर ही कागदपत्रे तुमच्याकडे असतील तर आजच तुम्ही अर्ज भरून द्या. ही महत्त्वाची कागदपत्रे तुमच्याकडे असतील तरच तुमच्या खात्यात 1,20,000 रुपये येणार आहे. सुरुवातीला यासाठी सरकारने काही अटी घातल्या होत्या, पण आता त्या काढल्या आहे. पहिले ग्रामीण भागातील जनतेला हा लाभ दिला जात होता, पण आता लाडक्या बहिणी शहरी अथवा ग्रामीण भागातील लोकांना या संधीचा लाभ मिळणार आहे, असे मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट सांगितले आहे. मोफत लाभ मिळणार आहे तर लवकरात लवकर हा फॉर्म भरा आणि घराचा लाभ घ्या. महाराष्ट्र राज्यात 20 लाख घरं सरकारने मंजूर केली आहे. गोरगरीब जनतेसाठी हे 20 लाख घरं मंजूर झाले आहे. त्यामध्ये प्रामुख्याने नागरिकांनी 1,20,000 इतका निधी डायरेक्ट तुमच्या खात्यात येणार आहे. त्यामध्ये ज्यांच्याकडे पिवळे रेशन कार्ड व केशरी रेशन कार्ड धारक जे आहे त्यांना 100% घरकुल योजनेचा लाभ दिला जाणार आहे. त्याचबरोबर राज्यातील लाडक्या बहिणींना देखील मोफत घर योजनेचा लाभ मिळणार आहे. यासाठी 1,20,000 इतका निधी तुम्हाला देण्यात येणार आहे. गोरगरीब जनता व शेतकरी यांना या योजनेचा लाभ मिळणार आहे. किंवा जे मोलमजुरी करत असतात अशा मजुरांना सुद्धा घरकुल योजनेचा लाभ घेता येणार आहे. त्यांना देखील घर मिळणार आहे. त्याचबरोबर छोटे मोठे व्यवसाय करणाऱ्या पण घरकुल योजनेचा लाभ मिळणार आहे. प्रधानमंत्री आवास योजनेसाठी तुम्हाला कोणती कागदपत्रे लागणार आहे, ही कागदपत्रे कोणती असावी, सविस्तर माहिती तुम्हाला आपल्या व्हिडिओमध्ये मिळणार आहे. व्हिडिओ शेवटपर्यंत पाहत राहा. 2-4 लाख नागरिक कागदपत्र नसल्यामुळे या योजनेसाठी पात्र ठरणार नाही. ही कागदपत्रे असतील तरच तुम्हाला ह्या योजनेचा 1,20,000 रुपये मिळणार आहे. अर्ज सुरू झालेले आहे. अनेक लाडक्या बहिणींनी, शेतकऱ्यांनी, मजुरांचे अर्ज भरून झाले आहे. त्यामुळे वेळ न घालवता आजच तयारीला लागा व घरकुल योजनेचा फॉर्म भरा, योजनेचा लाभ घ्या. अंतिम मुदत फक्त 7 ते 8 दिवस बाकी आहे. त्यामुळे लवकरात लवकर अर्ज भरा. तुम्ही शेतकरी असाल, मजूर असाल किंवा लाडकी बहीण असाल, कोणतीही व्यक्ती असाल, तिने अर्ज करू शकते. अर्ज करण्यासाठी काही कागदपत्रे लागणार आहे हे मी व्हिडिओमध्ये सांगणार आहे. सरसकट सर्वांना 1,20,000 रुपये तुम्हाला बँकेत येणार आहे. प्रधानमंत्री आवास योजना ही 2016-17 मध्ये काढलेली आहे. त्यावेळी देखील बऱ्याच लोकांनीही अर्ज केले होते, परंतु बऱ्याच लोकांचे अर्ज नामंजूर झाली होती.
परंतु चुकीची कागदपत्र दिल्यामुळे अर्ज नामंजूर झाले आहे. त्यामुळे कागदपत्र व्यवस्थित दिले तर तुमचा अर्ज नामंजूर होणार नाही. कागदपत्र कोणती द्यावी लागणार ते लक्षपूर्वक आहे का? अर्ज सुटलेली आहे. काही जणांनी अर्ज भरले देखील आहे. अर्ज कुठं भरायचा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. फक्त 2 जागेवर जाऊन तुम्हाला अर्ज भरता येणार आहे. अर्ज कुठे भरता येणार लक्षपूर्वक आहे का? गावातील ग्रामपंचायत असेल किंवा पंचायत समिती असेल, तुमचं येणं जाणं त्या ठिकाणी असतं, त्या ठिकाणी तुम्हाला ग्रामपंचायत किंवा पंचायत समितीमध्ये हा अर्ज करायचा आहे. यासाठी कोण पात्र असणार आहे ते तुम्हाला मी सांगत आहे. कोण पात्र असणार आहे, कागदपत्रे कोणती लागणार आहे लक्षपूर्वक आहे का? महत्त्वपूर्ण माहिती आहे. मोफत घर हवं असेल तर आजच अर्ज करा. ज्या लाडक्या बहिणी असतील, जे गोरगरीब शेतकरी असतील, मोलमजुरी करणारे शेतकरी असतील, त्यांनाच ही योजना मोफत मिळणार आहे. प्रधानमंत्री आवास योजनेसाठी तुम्हाला कोणती कागदपत्रे लागणार आहे, ही कागदपत्रे कोणती असावी, तसेच या घरकुल योजनेचा लाभ मोफत मिळणार आहे. 2-4 लाख नागरिकांनी कागदपत्र नसल्यामुळे या योजनेत पात्र ठरलेले नाही आहे. त्यामुळे कागदपत्र जी आहे ती व्यवस्थित द्यावी लागणार आहे. 1,20,000 रुपये त्यामुळे तुम्हाला तुमच्या खात्यामध्ये जमा होणार आहे. लाडक्या बहिणींनी, शेतकऱ्यांनी, मजुरांचे अर्ज भरून झाले आहे. त्यामुळे वेळ न घालवता आजच तयारीला लागा व घरकुल योजनेचा फॉर्म भरा व योजनेचा लाभ घ्या. अंतिम मुदत फक्त 7 ते 8 दिवस बाकी राहिलेली आहे. त्यामुळे लवकरात लवकर अर्ज भरा. तुम्ही शेतकरी असाल, मजूर असाल किंवा लाडकी बहीण असाल, तर तुम्ही कोणतीही व्यक्ती असाल तर तुम्ही अर्ज भरू शकता आणि तो अर्ज आपल्याला पंचायत समिती आणि ग्रामपंचायतीमध्ये भरायचा आहे. तुम्हाला अर्ज भरल्यानंतर अर्ज मंजूर झाल्यानंतर तुम्हाला 1,20,000 रुपये तुमच्या खात्यावर जमा होणार आहे. अर्जदार हा मोलमजुरी करणारा गरीब शेतकरी असतील, मोलमजुरी करणारे शेतकरी असतील, त्यांनाच ही योजना मोफत मिळणार आहे. अर्जदार दुर्बल घटकातील किंवा गरीब कुटुंबातील तुमचे घर पत्र्याचे असेल, कच्चं घर असेल, तर तुम्हाला 100% ह्या घरकुल योजनेचा लाभ मिळणार आहे. लागणारी कागदपत्रे जी आहे ती मनपूर्वक आहे का, लक्षपूर्वक आहे का? मनरेगा जॉब कार्ड तुमच्याकडे जर नसेल तर तुम्ही हे जे कार्ड आहे ते ग्रामपंचायतीतून तुम्ही घेऊ शकता. रहिवासी दाखला हवा आहे. मालमत्ता नोंदपत्र किंवा ग्रामपंचायत पत्र हवं आहे. उतारा जमिनीचा 7/12 उतारा हवा आहे. आधार कार्ड जे आहे ते आपल्याला फोन नंबरला लिंक हवं. पॅन कार्ड, बँकेमध्ये पैसे येण्यासाठी आधार कार्डला मोबाईल नंबर लिंक हवा. पासबुक हवा आहे. ही कागदपत्रे आपल्याला घेऊन ग्रामपंचायत किंवा पंचायत समितीमध्ये हा अर्ज आपल्याला भरायचा आहे. आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला मला कमेंट्स बॉक्समध्ये नक्की सांगा आणि असेच नवीन व्हिडिओ बघण्यासाठी जयास किचन या चॅनलला सबस्क्राईब करा. व्हिडिओ शेवटपर्यंत बघितला त्याबद्दल तुमचे आभारी आहे. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.